टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। विधानसभेमध्ये काल सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये नाशिकसाठी कुठल्याही प्रकारची तरतूद धरण्यात आलेली नाही आहे। खरं तर आगामी काळामध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडतोय आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिकला भरीव निधी किंवा तरतूद काहीतरी होणं अपेक्षित असताना असा कुठलाही निधी जो आहे किंवा अशा कुठल्याही प्रकारची तरतूद धरण्यात आलेली नाही आहे आणि त्यामुळे आता नाशिकच्या तीनही लोकप्रतिनिधींबाबत नाशिककर नाराज आहेत। आपल्यासोबत नाशिकचे महंत सुधीरदास महाराज आहेत। महाराज, काल जो अर्थसंकल्प सादर झाला त्यात नाशिकला अक्षरशः तोंडाला पानं पुसले गेलेत असं म्हणता येईल। मोठी आश्चर्याची गोष्ट आहे। देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे अजितदादा शिंदे साहेब यांनी प्रत्यक्ष वेळोवेळी नाशिकला भेट देऊन कुंभमेळ्याच्या एक सुरुवातीच्या संदर्भाच्या पाहणी देखील केलेल्या आहेत आणि ते स्वतः प्रयागला जाऊन आले। प्रयागला साधारणतः 15,000 कोटी रुपयाचं बजेट हे सँक्शन झालेलं होतं। प्रयागचा कुंभमेळा खूपच मोठा आहे, त्या मानाने नाशिक आपण थोडंसं जागेच्यामुळे गर्दी कमी होण्याची शक्यता आहे। तरी 65 कोटीच्या निम्मी जरी आपण गर्दी धरली तर 30 कोटी जरी भाविक या ठिकाणी येणार असतील तर त्यांना आपण संपूर्ण सुविधा, साधुग्राम, नाशिकमधील रस्ते, इंटरलिंक, घाटाच्या सुविधा, त्याचप्रमाणे साधुग्राममधील सगळी व्यवस्था पाहता किमान 8,000 कोटी रुपयाचं बजेट अपेक्षित असताना किमान 2,000 कोटी रुपयाचे 3 प्रोव्हिजन या ठिकाणी व्हायला पाहिजे होते। ते काल झालेले मी पाहिलं, सगळा अर्थसंकल्पाचा अगदी नेटवर सुद्धा जाऊन पाहिलं तर 250 कोटी रुपये साधारण काहीतरी कुठेतरी मंजूर झालेले दिसत आहेत। तर ते कसं काय, म्हणजे आगामी कालखंडामध्ये 1.5 वर्षाचाच आपण कालखंड धरा आणि नाशिक कुंभमेळा हा पावसामध्ये असतो, भर पावसामध्ये, म्हणजे अगदी भाद्रपद श्रावण अगदी या कालखंडात असल्यामुळे येथील रस्ते, येथील नियोजन यावरती अधिक भार पडत असतो। असं असताना आपण प्रोव्हिजनल बजेटमध्ये 2,000 कोटी रुपयाचे स्लॅब हे अपेक्षित असताना तिथे 150 कोटी रुपये, मी आज सगळ्या प्रतिनिधींना सकाळपासून फोन करतोय, एकही लोकप्रतिनिधी फोन उचलायला तयार नाही आहे। अशी जर अनास्था असेल तर कुंभमेळा कसा होणार? आपल्यानंतर म्हणजे 2027-28ला उज्जैन कुंभमेळा आहे। उज्जैन कुंभमेळ्याकरता मध्य प्रदेश सरकारने सुमारे 2200 कोटी रुपयाची काल प्रोव्हिजन केली आणि त्यांच्या बजेटमध्ये आगामी येणाऱ्या 3 वर्षाची कामं सुरू झाली। मी देवेंद्रजींना या माध्यमातून विनंती करतो की साहेब, आपण लक्ष घालावं, हा महाराष्ट्राचा नावलौकिक आहे आणि अशा जर काही गोष्टी मागे पुढे होणार असतील तर हा कुंभमेळा धोक्यात येण्याची शक्यता आहे। या संदर्भामध्ये खरं तर लोकप्रतिनिधींनी देखील आवाज उठवून निधीची मागणी करणं अपेक्षित असताना तसं काही होताना बघायला मिळालं नाही। आता परवाचंच एक उदाहरण घेऊया। गिरीश महाजन साहेब, लोढा साहेब या ठिकाणी आले असताना या संपूर्ण परिसराची, साधुग्रामची, गंगा गोदावरी, काळाराम मंदिर, सीतागुंफा, इथे स्थानिक जे संत महात्मे आहेत, आमच्या काय समस्या आहेत, आम्ही या बारीक बारीक गोष्टी या ठिकाणच्या जाणत आहोत। सुमारे 4 कुंभमेळे आम्ही या ठिकाणी पाहिलेत आणि सततच आम्ही प्रशासनाला पूरक अशीच भूमिका घेतली असताना आम्हाला साधी इन्फॉर्मेशनसुद्धा नव्हती। तर अशा पद्धतीने जर आपण एकमेकांच्या साह्याने जर कार्य केलं नाही तर यामध्ये ऑब्स्टिकल निर्माण होण्याची शक्यता आहे आणि तो महाराष्ट्राचा नावलौकिक आहे। आम्ही महाराष्ट्राचे आहोत। आज आम्ही संपूर्ण भारतात ज्या ज्या ठिकाणी कुंभमेळ्याला जात असतो अत्यंत आदराने तेथील प्रशासन आमचं स्वागत करतं। ती अपेक्षा या ठिकाणी आपण होस्ट आहोत, आपण या ठिकाणचे ज्याला आपण काय म्हणूया यजमान आहोत, तर तो भाव ठेवून आपण कार्य केलं पाहिजे असं मला वाटतं। या संदर्भामध्ये आणखी येणाऱ्या दिवसांमध्ये काय होणं अपेक्षित आहे युद्ध पातळीवर? युद्ध पातळीवरती आम्ही गडकरी साहेबांची भेट मागितलेली आहे। नाशिकच्या ज्या 7 ठिकाणाहून साधारणतः मार्ग येतात, त्याचप्रमाणे सर्वात मोठा जो रस्ता आपल्याकडे आहे तो द्वारका परिसर आणि सिन्नर म्हणजे पुणा आणि मुंबई इंटरलिंक, पुन्हा नागपूरवरनं म्हणजे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधनं येणारा सगळा जो लोड आहे हा साधारणतः द्वारका टू नागपूर सुपर एक्सप्रेसवे सिन्नरच्या पुढे या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे।
तर गडकरी साहेबांनी सुपर एक्सप्रेस करता जसं तिकडे इंटरलिंकअप केलं तसं नाशिकच्या 7 रस्त्यांना इंटरलिंकअप करावं. आपण बघतोय की साधू महंतांची देखील या ठिकाणी लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा आहे. विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर झाला असला तरी नाशिकच्या कुंभमेळ्यासंदर्भात यात कुठल्याही प्रकारची तरतूद अथवा निधी घोषित करण्यात आलेला नाही आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सगळ्या समाजातल्या सगळ्या लोकांना साधू महंतांना एकत्र घेऊन बरोबर घेऊन प्रशासनाच्या वतीनं आता याचं नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं असल्याचं महंत सुधीर दास यांनी म्हटलं आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.